तुम्हाला पण सतत काहीतरी तळलेलं, गोड जसं की वडापाव, पिझ्झा किंवा गोड पदार्थ खायची इच्छा होते? तर हे आहेत क्रेव्हिंग. क्रेव्हिंग हा तुमच्या शरीराचा सिग्नल देण्याची पद्धत आहे. आता ह्यामध्ये काय होतं, शरीर आपल्या अंतर्गत ज्या पण कमतरता आहेत, त्या भरून काढण्यासाठी तुम्हाला क्रेव्हिंग्ज देतं. आणि बरेचदा हे क्रेव्हिंग्ज फास्ट फूडच्या रूपात असतात. तुम्हाला कधी कुठली स्पेसिफिक भाजी, फळं, ड्राय फ्रूट ह्याची क्रेव्हिंग होते का? तर नाही. ह्या गोष्टींमधून आपल्याला पोषण तत्व मिळतात, जीवनसत्व मिळतात आणि हे शरीराचा सिग्नल आहे की तुम्हाला ह्या गोष्टींची गरज आहे. दुसरी महत्वाची गोष्ट, जेव्हा तुम्ही पाणी आणि भूक ह्यामध्ये डिफरन्स करू शकत नाही, म्हणजे तुम्हाला तहान लागलीये का भूक लागलीये, ह्या गोष्टींचा फरक करू शकत नाही, तेव्हा सुद्धा आपण अननेसेसरी म्हणजे कारण नसताना काही गोष्टी खातो आणि ते पण क्रेव्हिंग आहे. तिसरी गोष्ट, जर का आपण सतत तणावाखाली असू, कुठल्या ना कुठल्या प्रकारचा, मग तो घरातला असू दे, मुलांचा असू दे, तुम्ही एखादी काम करणारी महिला असाल तर ऑफिसचा, जॉबचा असू दे, तर ह्या सगळ्यांमुळे आपण जेव्हा घरी येतो किंवा आपली अनवाइंडचा टाइम असतो, तेव्हा आपण आपल्या कम्फर्ट फूडकडे जातो. म्हणजे काय? मस्त चहाचा मोठा कप, त्याच्याबरोबर खारी किंवा वडापाव, पाणीपुरी, प्रत्येकाचं काही ना काही असू शकतं. तर हे एक कारण आहे. अति ताण तणाव आणि त्याला रिलॅक्स करण्यासाठी बॉडीची ही एक पद्धत आहे. तर ह्या अशा गोष्टी जर तुमच्या सोबत होत असतील आणि जर तुम्हाला ह्या क्रेव्हिंग्स पासून मुक्तता पाहिजे असेल, तर ह्या रील्सला तुमच्या एका मैत्रिणीसोबत शेअर करा आणि उद्या येणाऱ्या रीलला अजिबात मिस करू नका.